आणि आता बघणार आहोत बातम्या सविस्तर। सुरुवातीला महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेगवान घडामोडींचा आढावा। गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठा सजल्या। गणेश मूर्ती विक्रेत्यांसह सजावटीचं साहित्य, फुलांचं हार, लाइटिंग, डेकोरेशन मटेरियल या दुकानात गर्दी। खरेदीसाठी ग्राहकांची लगबग। नागपूरचा राजा गणपती चितारळीच्या मूर्तीशाळेकडनं मंडळाकडे मार्गस्थ। शाही मिरवणुकीतनं केलं बाप्पांचं स्वागत। मंडळाचं यंदा 29वं वर्ष। बीडमध्ये गणेश भक्तांची मूर्ती सजावटीचं साहित्य खरेदी करण्यास सुरुवात। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागात साहित्य खरेदीला गर्दी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली बाजारपेठ सजली। रंगीबेरंगी बाप्पांची मूर्ती बाजारात दाखल। यावर्षी गणेश मूर्तीच्या किमतीत 20 ते 25% वाढ। गणरायाच्या आगमनाची सोलापुरात लगबग। गणरायाची मूर्ती, गौरींचे मुखवटे, सजावट, पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये भाविकांची गर्दी। मुंबईतल्या गिरगावातील बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 85वं वर्ष। प्रथमेश वर्तकांसह सहकाऱ्यांनी साकारलेल्या 22 फुटी बोटीच्या रथामधून बाप्पांचं आगमन। सुनील वराडकरांनी साकारलेली मूर्ती। सिंधुदुर्गात 72,755 घरगुती गणपती आणि 32 सार्वजनिक गणपती विराजमान होणार। बाप्पांची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी कोकणकरांची लगबग। गणेश चतुर्थीला पहाटे 4:50 ते दुपारी 2 पर्यंत गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येणार। तर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतर करता येणार। दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय। गणेशोत्सव काळात विश्रामबाग, फरासखाना भागात मद्यविक्री बंद राहणार। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत दुकानं बंद असणार। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गणेश भक्तांसाठी मोफत स्टॉल। आरोग्य विभाग गणेश भक्तांवर मोफत उपचार करणार। साताऱ्याच्या कराड शहर पोलीस ठाण्यात गणेश मंडळावर गुन्हा दाखल। मंडळाच्या अध्यक्षासह 6 जणांवर गुन्हा। गणेश मिरवणुकीमुळे महामार्गावर 5 ते 6 तास झाला होता वाहतुकीचा खोळंबा। शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही अनुदान द्यावं। गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश देवीबावकर यांची मागणी। शासनाकडून भजनी मंडळांना गणेशोत्सवात भांडवली अनुदान देण्याची घोषणा। गणेशोत्सव मंडळांना देखावे आणि अन्य विद्युत रोषणाईसाठी 48 तासात तात्पुरती वीज जोडणी मिळणार। गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केल्यावर तात्पुरती वीज जोडणी आणि मीटर दिलं जाणार। गणेशोत्सव कालावधीत गुंदवली, दहिसर, अंधेरी पश्चिम, मेट्रो 2A आणि मेट्रो 7 गणेशोत्सवादरम्यान रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय। उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबईतील गणपतींचं दर्शन घ्यायला मध्यरात्रीपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार। ठाणे रेल्वे स्थानकावर नागरिकांची मोठी गर्दी। जनरल बोगीतनं प्रवास करण्यासाठी मोठी रांग। मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी मोठी गर्दी। 29 ऑगस्टला सकाळपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम। न्याय मागायला मुंबईत जातोय, कुणाला त्रास द्यायला नव्हे। अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत जरांगेंकडून आंदोलनाबाबत भूमिका जाहीर। मराठा आणि कुणबी एकच आहेत, सरकारने मान्य करावं, जरांगेंचं सरकारला आवाहन। हैदराबाद गॅझेटवर 13 महिन्यांपासून तुम्ही अभ्यासच करताय, ते स्वीकारायला हवं। जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। फडणवीसांना आणखी 2 दिवसांचा वेळ। पत्रकार परिषदेत जरांगेंकडनं अल्टिमेटम। सरकारनं राज्याला वेठीस धरू नये, राज्य अस्थिर करू नये। जरांगेंचा हल्लाबोल। तर आडमुठेपणा मराठे नव्हे तर सरकार करत असल्याची ही टीका। आरक्षणाच्या नावाखाली मनोज जरांगेंची दुकानदारी सुरू। भाजपचे प्रसाद लाड यांची टीका। शरद पवारांनी एवढे वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, त्यांचं नाव तुम्ही का घेत नाही? प्रसाद लाड यांचा जरांगेंना सवाल। एकीकडे शरद पवारांचं कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या आईला शिव्या द्यायच्या, हे कोणतं धोरण? भाजपच्या प्रवीण दरेकरांवरही टीका। महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडू नये म्हणून आमच्या नेत्यांनी आम्हाला संयम पाळायला सांगितलंय, नाहीतर जरांगेंना आक्रमक शब्दात उत्तर दिलं असतं। फुकेंची प्रतिक्रिया। सत्तेत असताना पडद्यामागून जरांगेंना मदत करणाऱ्यांबाबत पुरावे मिळाल्यास दखल घेऊ, फुकेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करू देऊ नका। गुणरत्न सदावर्तेंचं मुंबई आणि जालना पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे तक्रार आणि मागणी। जरांगेंचं आंदोलन हायकोर्टावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा सदावर्तेंच्या तक्रारीमध्ये उल्लेख। अजित पवार यांचा मनोज जरांगे यांना आतून समर्थन असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा दावा। अजित पवार सत्तेत असताना त्यांचे आमदार जरांगेंच्या व्यासपीठावर जातात, हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का? हाकेंचा सवाल। व्यक्तिगत विषयाने पछाडलेल्या जरांगेंनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय। सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही। चित्रा वाघ यांची एक्स पोस्ट। असं करणारा शिवरायांना मानणारा असूच शकत नाही, पोस्टमध्ये उल्लेख। आपण फडणवीसांबाबत शिवराळ भाषा वापरलेलीच नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। दरम्यान भाषा वापरली असेल तर शब्द मागे घेतो, जरांगेंची प्रतिक्रिया।
वैभव खेडेकरांची मनसेतनं हकालपट्टी. पक्षविरोधी कार्य केल्यामुळे राज ठाकरे यांच्याकडनं हकालपट्टी. खेडेकर भाजपच्या वाटेवर असल्यानं कारवाईची चर्चा. सूत्रांची माहिती. मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर. खेडेकर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी. राज्यातील विविध केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्याबद्दल आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री म्हणून अपयशी. फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी. नवी मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेवरनं शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात थेट संघर्षाची शक्यता. प्रभाग रचना नियमाला धरून नसल्याच्या नाईक समर्थकांच्या तक्रारी. तर हा डाव आपल्याला माहिती असून तो आपण उधळून लावू. बैठकीत गणेश नाईकांचं वक्तव्य. गणपतीला डीजे नको, बाहेरून बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे. मंत्री संजय शिरसाट यांचं संभाजीनगरमधल्या कार्यक्रमात वक्तव्य. काहीच दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या बॅगेच्या व्हिडिओवरनं केलेली टिप्पणी. संजय शिरसाटांनी जे लुटलेले पैसे आहेत ते त्या बॅगेत आहेत, त्याच्यावर गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे. खासदार संजय राऊत यांची टीका. नवी मुंबईतल्या जमीन घोटाळ्यात मंत्री शिरसाट यांचा हात. आमदार रोहित पवारांचा आरोप. 5,000 कोटींची जमीन बिवलकर कुटुंबाला दिल्याचा आरोप. सिडकोची जमीन बिवलकर कुटुंबाने बळकावल्याचाही रोहित पवारांचा आरोप. अपात्र लाडक्या बहिणींना योजनेतून वगळणार, मात्र कारवाई नाही. अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. संख्या मोठी असल्यानं कोणाकोणावर कारवाई करायची या सरकारसमोर प्रश्न. जयस्वाल यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नकार. गेल्या काही दिवसांपासून तपासणीचं काम बंद. शासकीय यंत्रणांमार्फत तपासणी होण्याची शक्यता. अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष. रवींद्र चव्हाणांनी केली साटम यांच्या नावाची घोषणा. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महत्त्वाचा निर्णय. अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची प्रतिमा. अमित साटम यांच्याकडे मुंबईच्या राजकारणाची आणि कल्पकतेची जाण. अमित साटम यांच्या नियुक्तीवर फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईला मराठी चेहरा देण्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला पर्याय नाही. नव्या मुंबई भाजप अध्यक्ष निवडीवर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. रिक्षा चालकाकडून तरुणाला बेदम मारहाण. पैसे हरवल्यामुळे रिक्षाचं भाडे न देता केल्यानं त्यामुळे केली मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ठाण्यातील दिवा आणि मुंब्रा शहरातील अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी विशेष पथकाची निर्मिती. अनधिकृत बांधकामांच्या अधिक तक्रारी असून शहानिशा करण्यासाठी तसंच देखरेख करण्यासाठी विशेष पथक. ठाण्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो 4ची ट्रायल रन. आनंदनगर परिसरात मेट्रो लाईन क्रमांक 4ची ट्रायल रन होणार. मेट्रो 4वर मेट्रो रेल्वे स्टेशनचं काम युद्ध पातळीवर सुरू. भिवंडी शहरात अवजड वाहनांना कायमस्वरूपी प्रवेश बंदी. पुढील आदेशापर्यंत बंदी कायम असणार. अवजड वाहतुकीमुळे अपघात होऊन अनेकांचे बळी. अवजड वाहनांना बंदी घालण्याची नागरिकांनी केली होती मागणी. नवी मुंबई विमानतळावर अत्याधुनिक लँडिंग सुविधा. खराब हवामानात देखील नवी मुंबई विमानतळावर टेक ऑफ आणि लँडिंग शक्य होणार. आयएलएस प्रणालीमुळे पायलटला सेफ लँडिंग करता येणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी नेत्यांची बैठक. बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवलेंसह अनेक शेतकरी नेते उपस्थित. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती. बीडमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांकडून लक्ष्मण हाकेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाकेंनी आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं आंदोलन. लातूरमध्ये कार आणि दुचाकीच्या अपघातात 3 तरुणांचा मृत्यू. निलंगा तालुक्यातील लांबजना लातूर रोडवर अपघाताची घटना. धाराशिवमध्ये गाडीचे हप्ते भरण्यासाठी केली पवनचक्कीच्या अॅल्युमिनियम तारांची चोरी. 6 गुन्हे उघड करत भूम इथून आरोपीला ठोकल्या बेड्या. फुरसुंगी ते सासवड मार्गावरील घाट रस्त्याचं काम जलद गतीने पूर्ण करा. सुप्रिया सुळेंची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. रस्त्यांवरील अपूर्ण कामाचा नागरिकांना होतोय त्रास. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत फक्त खाबुगिरी. बँकेवर महिन्याभरात गुन्हा दाखल होईल. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे संकेत. सिंहगड किल्ल्यापासून गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता झालेला तरुण अखेर सापडला. तरुणाने स्वतःच्या बेपत्ता होण्याचा रचलेला बनाव. पोलिसांच्या प्राथमिक माहितीतून बाब समोर. सिंहगड रोड उड्डाणपूल तयार होऊन महिना पूर्ण, मात्र पुलाचं उद्घाटनच न झाल्यानं मनसेची आक्रमक भूमिका. पुलावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापुरात राजारामपुरी इथे बागेजवळ बसलेल्या भटक्या वासराच्या अंगावर गाडी घातली. माहिती मिळताच बचाव पथकाने गाडीखाली अडकलेल्या वासराला काढलं बाहेर. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगळीवेगळी वराह जयंती साजरी. वराहाला नितेश राणेंचा चेहरा लावत विडंबनात्मक पद्धतीचं आंदोलन.
नाशिक शहरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरूच. दबक्या पावलाने एक बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. म्हसरूळ काळगाव परिसरात बिबट्या सीसीटीव्हीत कैद. नाशिकमध्ये तिडके कॉलनी परिसरात रस्त्यावरील खड्ड्यातनं मार्ग काढताना दुचाकीस्वार महिलेचा अपघात. खड्डे वाचवत असणाऱ्या महिलेला चारचाकीने दिली धडक. अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित. नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ. सातपुड्याच्या दुर्गम भागाला मुख्य जिल्ह्याच्या ठिकाणाशी जोडणाऱ्या शहादा दडगाव घाटात कोसळली दरड. नागपूर महापालिकेत काँग्रेसचं खड्ड्यांविरोधात ठिय्या आंदोलन. प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचं फोटो आणि लोकेशनसह आंदोलन. अमरावती शहरातील राजकमल चौक, जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशनला जोडणारा उड्डाणपूल आजपासून बंद राहणार. नादुरुस्त झाल्यामुळे हा पूल केव्हाही कोसळू शकतो, त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूल बंद करण्याचा निर्णय. बुलढाण्याच्या मेहकरमधील तेळुगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक. प्रकल्प पूर्ण झाला मात्र 25 वर्षानंतरही मोबदला नाही. 2 सप्टेंबरला कुटुंबियांसह जलसमाधी आंदोलनाचा इशारा. रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी गणरायाला साकडं घालणार. मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. गणराया पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर मार्ग काढेल, गोगावलेंना विश्वास.